काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष गिरीश काका गोंदेल काका 5 मिनिटं प्लीज. 9 मार्च 2018 रात्री टीव्ही समोर जेवत बसलो होतो आणि खाली एक टीप पडायला लागली. आपल्या राज्याचे राज्यमंत्री स्वर्गीय पतंगराव कदम साहेब यांचं निधन झालं. ताट बाजूला गेलं, डोळ्यातून धारा आल्या. घरात काही कळेनासं झालं. घरातली म्हणायला लागली काय झालं. मी म्हटले आपला आधार गेला, आपले साहेब गेले. रडत रडतच खशानांना फोन केला. अण्णा म्हटलं आपली सावली गेली आणि आपला डोक्यावरचा हात निघून गेलेला आहे ना. दोघं 10 मिनिटं फोनवर रडत होतो. शेवटी अण्णाने आधार दिला, धीर दिला. मला म्हटले गावात ये. सोसायटीजवळ आलो तर हजारो कार्यकर्ते डोळ्यात पाणी घेऊन त्या ठिकाणी साहेबांच्या कामाची, त्यांनी केलेल्या उपकाराची चर्चा करत होते. आणि आपला एक पोशिंदा निघून गेल्याची भावना या सगळ्या कार्यकर्त्यात होते. सगळेजण डोळे पाणावलेल्या अवस्थेत त्या ठिकाणी उभे राहिले होते. शेवटी अण्णा आले. अण्णांनी सगळ्यांना धीर दिला आणि म्हटले सकाळी आपण लवकर साहेबांच्या दर्शनासाठी जायचं आहे. रात्रभर मीन पांढा खरखंड हवा, रात्रभर नवीन स्टँडवर बसलो. झोप लागेना, डोळ्याला डोळा लागेना. साहेबांच्या ज्या ज्या आठवणी होत्या त्या मनात घर करून गेलेल्या होत्या. सकाळी लवकर आवरलं आणि साहेबांच्या दर्शनाला सोनसळला गेलो. सोनसळला गेलो तर लाखो लोकांचा जनसागर या माणसाच्या दर्शनासाठी तिथं उपस्थित झालेला होता. आणि प्रत्येकाच्या भावना त्या ठिकाणी दिसत होत्या. या साहेबांनी केलेलं काम प्रत्येकाच्या तोंडात बोलत होतं आणि प्रत्येकजण टाहो फोडून रडत होता. ही परिस्थिती होती. साहेब गेले, आता कसं होणार. पोलीसकडे गाव पोरका झालेला होता आणि भविष्यात आपल्याला कोण वाली राहणार अशी चर्चा त्या ठिकाणी रंगत होती. 1 महिनाभर सगळ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावोगावी साहेबांचा अस्थिकलश फिरत होता. प्रत्येक गावामध्ये प्रत्येकजण आपल्या भावना व्यक्त करत होतं. आपल्या साहेबांनी केलेली उपकाराची जाणीव त्या ठिकाणी बोलून दाखवत होतं. आणि साहेबांच्या उपकाराची आता परत फेड कशी करायची, आपल्याला कोण पेलणार का, बाळासाहेबाला हे जमल का. मतदारसंघात चर्चा रंगू लागली की साहेबासारखं जमणार का. बाळासाहेब 1 महिना सगळ्या या दुःखातून सावरत सावरत स्वतःचा बाप गेल्याचं दुःख मनात ठेवून मन घट्ट करत या ठिकाणी स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांचा वारसा आणि मोहनदादाचा आदर्श डोळ्यात ठेवून आपणासमोर ताकदीनं उभा राहण्याची भूमिका घेतली. माझा कार्यकर्ता वाऱ्यावर सोडणार नाही, माझा महिला भगिनी वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांच्यासाठी साहेबांनी दिलेला वारसा मी या सगळ्यांसाठी लावेन आणि मी तुमच्याबरोबर राहीन. सगळ्या ज्येष्ठ थोर लोकांची भेटी घेतल्या. सगळ्या ज्येष्ठांनी बाळासाहेबांना आधार दिला. तू भिवू नकोस, आम्ही साहेबासारखं तुमच्या पाठीशी आहे, ताकद देतो, तू भिवू नकोस, आम्ही तुझ्या बरोबर आहे. जाईल त्या गावात सगळ्यांनी बाळासाहेबांना आधार दिला. या सगळ्यांच्या आधाराच्या जोरावर पोटनिवडणूक लागली. बाळासाहेब आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बिनविरोध निवडून आले. पहिल्यांदा आमदार झाले. कामाचा सपाटा लावला. मतदारसंघ हाच माझं घर या पद्धतीने काम करू लागले. आणि थोड्याच दिवसामध्ये या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली. अतिशय महाभयानक पूर या ठिकाणी आला. पुरामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून या माणसानं आपलं काम केलं. त्या माऊलीला मानलं पाहिजे. एकुलता एक मुलगा या सगळ्या धोक्याच्या परिस्थितीत सुद्धा त्यांनी आपल्यासाठी, या पोलीसगडेसाठी त्यांनी या ठिकाणी आपल्याला अर्पित केलेला आहे. अतिशय धोकादायक परिस्थितीत त्यांनी या पुरा परिस्थितीतल्या लोकांना बाहेर काढलं. त्यांची राहण्याची, जेवणाची
अंथरूण पांघरुणाची आरोग्याची सगळी सोय केली आणि त्यांनी त्यांना आधार दिला, त्यांना पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभं राहिले. त्यानंतर त्यांनी पूर ओसरल्यानंतर त्यांच्या गावात परत गेल्यानंतर तिथले स्वच्छता करून दिली, त्यांच्या आरोग्याची सोय केली. असा आधार देणारा हा आपला नेता. यातून बाळासाहेबांनी तिथं आपल्या या मतदारसंघामध्ये एक दुर्घटना घडली, ब्रह्मनाळसारख्या गावामध्ये दुर्घटना घडली. 25व्या मिनिटाला उपस्थित असणारा नेता आपला नेता बाळासाहेब होता, आपला आधार होता. आम्ही त्यांच्याबरोबर सरकारी दवाखान्यात तिथं आलतो. लोक टाहो फोडत होते, प्रशासनाला बरोबर घेऊन त्यांना सांत्वन करत त्यांना मदत करायची भूमिका बाळासाहेब घेत होते. स्वतःच्या पायाला लागला असताना प्लॅस्टिकची पिशवी बांधून हा माणूस पाण्यात उतरत होता, आधार देत होता. आणि पूर ओसरल्यानंतर मग चर्चा होऊ लागली की आता आपल्याला साहेबांचा वारसा पुन्हा मिळालेला आहे, साहेबांची ताकद आपल्याला पुन्हा मिळालेली आहे. या पद्धतीनं बाळासाहेबांनी काम केलं, ताकदीनं केलं. बाळासाहेब नंतरच्या काळामध्ये इलेक्शन लागलं, महाराष्ट्रामध्ये 2 नंबरच्या मताने निवडून आले. ताकदीनं आपण सगळ्यांनी त्यांना निवडून दिलं आणि मला बहुसंख्य मताने आपण निवडून दिलं. बाळासाहेब महाविकास आघाडीचं सरकार निर्माण झालं. या सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्रीपदाचं काम करण्याची संधी मिळेल. हे राज्यमंत्रीपद तुमच्यासाठी समर्पित करून त्यांनी या मतदारसंघामध्ये जवळजवळ 1200 कोटी रुपयाचा निधी आणण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. अशी ते अतिशय ताकदीनं वारसा चालवण्याचं कदम साहेबांचं त्यांचं काम चालू होतं. आणि परतच्या काळामध्ये आपल्याला माहिती असेल, महामारीचा एक कोरोना आपल्या या सगळ्या जगावरती निर्माण झाला. आपण बघितलं असेल, या कोरोना काळामध्ये सुद्धा सगळेजण आपली काळजी घेत होते, घरात बसत होते, कोणी बाहेर फिरत नव्हतं. सरकार सांगत होतं आपली काळजी घ्या, घरात बसा, थट्या वाजवा, दिवं लावा. पण हो माणूस घरात बसला नाही, स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रत्येक गल्लोगल्ली फिरला, प्रत्येक गावात गेला, लोकांना आधार दिला, सॅनिटायझर दिला, औषधाची सोय केली. कुठलं काय केलं नाही असं ठेवलं नाही. पण लोकांच्या बरोबर राहणं हे माझं कर्तव्य आहे. मला काय झालं तर होऊ दे, पण माझी लोक अडचणीत आली नाही पाहिजे, ही भावना त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केली. आणि पलोसमध्ये सुद्धा जवळजवळ 3 कोरोना सेंटर, 4 कोरोना सेंटर त्यांनी चालू केली. भारतीय विद्यापीठात कोरोना सेंटर होते. रात्री 3-3 वाजता आम्ही फोन करत होतो, बाळासाहेब बेड मिळायला पाहिजे, काही करा. प्रत्येक गोष्टीला आपल्याला धावून येणारा, रात्री उभा राहणारा आमच्या अनिल धुमकेदाजी या ठिकाणी उदाहरण देतो. त्यांना सस्पेक्टेड म्हणून कोरोना झालता, कुठल्याही कोरोना सेंटरला घेत नव्हते. रात्री आम्ही महेंद्रप्पांना फोन केला, आप्पा म्हटले डॉक्टर घेऊन झाले, सस्पेक्टेडमध्ये आहे, कोरोना सेंटरमध्ये घ्यायची परवानगी नाही. अनिलदाजी तर कोम्यात जायची परिस्थिती होती. अक्षरशः सुदगिरणीजवळच्या कोरोना सेंटरमध्ये आप्पांनी फोन केला, तिथले डॉक्टर रातोरात तिथं उपस्थित झाले, सेपरेट बेड लावला, अनिलदाजीचा जीव वाचला. हे काम या कदम कंपनीने केलेलं आहे. ही माणसं वाचवण्याचं काम केले. कोण तर म्हणत असेल, चर्चा करते बाळासाहेबांनी काम केलं. काय काम केलं? साहेबाचं काम आहे. अरे त्याचाच वारसा त्यांचा मुलगा चालवतोय, त्या ताकदीनं चालवतोय. ही जनता वाऱ्यावर सोडत नाही, हे तुम्ही पाहिलं असेल. आज काय चाललंय? या परिस्थितीमध्ये बाळासाहेब ताकदीनं उभं राहिले. आज हे शासन काय करते? 2च राजे होऊन गेले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक त्या चौदार तळ्यावर. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचं आराध्य दैवत, या दैवताला धक्का लावण्याचं काम या शासनाने केलं. घाई गडबडीनं लोकसभेचं इलेक्शन तोंडावर आहे म्हणून पुतळा उभा केला. कुणाला काम दिलं? आपटे नावाचा कंत्राटदार ठाण्याचा होता, 24-25 वर्षाचा कार्यकर्ता, जवळचा आहे म्हणून काम दिलं. आणि 8 महिन्यात हा पुतळा जमीनदोस्त झाला. आपल्या अस्मितेला धक्का लागला. शिवाजी महाराज की म्हटलं की जय फुडणं तोंडात नाही येते, आपली अस्मिता मिळवण्याचं काम या माणसांनी केलेलं आहे. या आपटे नावाच्या कंत्राटदाराकडे सरकार आपटल्याशिवाय तुम्ही ग बसू नका, यांना ताकद द्या. हे सरकार आपण घालवल्याशिवाय ग बसायचं नाही. या ठिकाणी जाती तीड निर्माण केले जाते. भारतरत्न स्वर्गीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं, या देशाची घटना लिहिली, ते बदलण्याचं कटकारस्थान हे भाजपचं सरकार करतंय. या जाती ते निर्माण करणाऱ्या सरकारला आपल्याला घालवावं लागेल. आपण सलोख्याने राहिलं पाहिजे, काँग्रेसच्या विचाराने राहिलं पाहिजे. आमची लढाई ही कुठल्या उमेदवारावर नाही, आमची लढाई आमची विचाराशी लढाई आहे. आमची लढाई या भ्रष्ट सरकारच्या विरोधात लढाई आहे. आमची लढाई या अन्याय सरकारच्या विरोधात लढाई आहे. बदलापूरला घटना घडली, आमच्या लहान मुलीवर बलात्कार झाला.
अटक करायला 3 दिवस लावले. घटना कारवाई केली नाही का तर RSSचा माणूस आहे म्हणून. कुणाची ताकद होती? या आमच्या महिलावर अन्याय करणारे, अत्याचार करणारा सरकार घालवणार का नाही? महिलांनी हातवर कोण सांगा, घालवणार का नाही? ताकदीनं सांगा. हे सरकार आपण ताकदीनं घालवा. 1500 रुपये कोण तर म्हणतात, आमच्या भाके मॅडमनी सांगितलं 1500 रुपये. एवढी आमची बहीण हलकी नाही. 1500 रुपये तुमच्या तोंडावर फेकून मारेल. या काँग्रेस शासनानं या महिलांना आरक्षण दिलंय. या काँग्रेस शासनानं भावाबरोबर बहिणीला वाटा दिलाय. आजही आमच्या ह्या बहिणी बसलेल्या सांगतील, आमचा वडील वारला तर भावाला बोलवून सांगते, माझ्या आयुष्याचा तुला लिहून घे. कोट्यावधीची दाण्यात असणारी बहीण 1500ला बोलणार नाही. एवढाच लक्षात ठेवा. तुझ्या येणाऱ्या काळामध्ये आता वेळ आलेला आहे. डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचे चिरंजीव मान्य विश्वजित कदम साहेब यांच्या हातासमोरचं बटन दाबून ताकदीनं त्यांना निवडून देऊया. आणि जाता जाता तुम्हाला एक शेर सांगतो. सूरज चांद मेरे साथ रहेगा, सूरज चांद मेरे साथ रहेगा, जब तक तुम्हारा हाथ मेरे हाथ में रहेगा, और शाखों से टूट जाए वो पत्ते में हम, आंधी से कह दो औकात में रहने का. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.